सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगसामगी समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. संपूर्ण 31 लोकभूमीवर विजय प्राप्त करणारे या विश्वातील तथागत अनंत समीक्षमुद्ध यांना प्रथम त्रिवार वंदन. भगवंताने शोधून काढलेला असा मानवतावादी विज्ञानवादी कार्यकारणभाव सिद्धांत रूपासलेला तथागताचा अनुपम सद्धम्म, त्या सद्धम्मानुसार त्रिवार वंदन. आणि तथागत भगवान समीक्षमुद्धांनी इसवी 538 साली सारनाथला जो अट्टप्रसा पुग्गला भिक्खूसंघ स्थापन केला, अशा आवरणीयो पावनीयो दक्षिणीयो अंजलीकरणीयो अनुत्तरम पुण्य खेतंग लोकसाती तिन्ही काळातील अशा श्रोतापन्न श्रोतागामी अनागामी अनंत मार्गावर आरूढ असणाऱ्या आणि श्रोतापन्न श्रोतागामी अनागामी अनंत अशा मार्गफल प्राप्त केलेल्या तिन्ही युगातील तीन रत्नाला त्रिवार वंदन. आधुनिक युगातील विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान उपकारात जाणून ठेवून धम्मक्रांतीचे जीवन समर्पित, तसेच आजच्या या आधुनिक युगातील आजच्या विशेष दिवसाच्या 8 जानेवारी 2026 रोजी या प्रथम वर्षाला सुरुवात होत आहे. या सुरुवातीच्या वेळेलाच आताच काही दिवसाच्या आधी भीमा कोरेगाव या शहरात, या पूर्ण जगातील पुणे शहरातील भीमा कोरेगाव नावाच्या ठिकाणी विजयस्तंभाला संपूर्ण जगातील उपासिकांनी बौद्ध भिक्खू संघाने भेट देऊन तेथे बौद्ध उपासिकांनी सलाम दिली आणि बौद्ध भिक्खू संघाकडून पवित्र सूत्रपाठन करून चांगल्या प्रकारे आशीर्वाद घेऊन त्रिसंपंचील घेऊन मैत्री भावना घेतली. म्हणूनच आजच्या या विशेष दिवसाला जे 8 जानेवारी 1880 साली या जगामध्ये जो धम्मदोस दिवस स्थापन केलेला आहे, त्या दिवसाचं महत्त्व म्हणूनच सांगण्यात येत आहे. म्हणून बौद्ध उपासिकांनो, आजच्या या जागतिक धम्मध्वज दिनाच्या निमित्ताने आजच्या 8 जानेवारी 2026 रोजी तुम्हा सर्वांनाच ही छोटीशी धम्मध्वजा जागतिक धम्मध्वजाबद्दल माहिती देत आहोत. सर्वांनी ही माहिती चांगल्या प्रकारे समजून घ्यावी आणि सर्वांना पुढे शेअर करावी, पाठवावी, लाईक करावे. हे सर्वांना मंगलमैत्री. आधी सर्वांसाठी धम्मध्वज सुत्त हे प्रत्येक पौर्णिमेला आपण जेव्हा घरी किंवा बुद्ध विहाराच्या समोर जेव्हा धम्मध्वज फडकवतो, तेव्हा उपासिकांनी सामूहिकरित्या किंवा भिक्खू संघाकडून हे धम्मध्वज सुत्त म्हणून घ्यावे. पाली मराठीमध्ये किंवा पाली हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून प्रथमतः तुम्हा सर्वांनाच धम्मध्वज सुत्ताचं पठण हे तुम्हाला एक मंगलमैत्री म्हणून स्मरण करून देतोय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मध्वज सुत्त. वज्र संघात कायस्स अंगिरस सतादिनो केसमसुहि अखिनं नीलठाने हिरंसियो नीलवन्नानि चरन्ति अनंतकासभूदके. म्हणजेच वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या डोक्यावरील ओठ व दाढेतील केसातून व डोळ्यांच्या नील स्थानातून प्रभावित होणारा निळा रंग समुद्र, धरती व आकाशात व्यापून राहिला आहे. वज्र संघात कायस्स अंगिरस सतादिनो सेवितो चेवं अखिनं पितठाने हिरंसियो पितवन्नानि चरन्ति अनंतकासभूदके. अर्थ आहे,
व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोक्यातून पिवळ्या स्थानातून प्रभावित होणारा पिवळा रंग समुद्र, धरती व आकाशात व्यापून राहिला आहे. वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो मसंलोहित अखिनं रतठाने हिरंशियो रतवन्ना निचरंती अनंत कासभूदके. व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या मासातील व डोळ्यातील रक्तवर्ण स्थानातून प्रभावित होणारा लाल रंग समुद्र, धरती आणि आकाशात व्यापून राहिला आहे. वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो अट्ठी दंते अखिनं शेतठाने हिरंशियो शतवन्ना निचरंती अनंत कासभूदके. व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या दातातून, अस्थितून आणि डोळ्यातून पांढऱ्या स्थानातून होणारा शुभ्र रंग, प्रभावित होणारा शुभ्र रंग धरती आणि आकाशात व्यापून राहिला आहे. वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो तेसं शरीरानं नानाठाने हिरंशियो मज्जटक्का निचरंती अनंत कासभूदके. व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या निरनिराळ्या स्थानातून अवयवातून प्रभावित होणारा केसरी तपकिरी रंग समुद्र, धरती, आकाशात व्यापून राहिला आहे. वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो तेसं शरीरानं नानाठाने हिरंशियो पफसरा निचरंती अनंत कासभूदके. व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या सर्वांगातून वरील 5 रंगांनी मिश्रित झालेला प्रखर तेजस्वी आणि 6 रंगांनी मिश्रित षडवर्णी संमिश्र झालेला प्रखर तेजस्वी पणा समुद्र, धरती आणि आकाशात पसरलेला आहे. वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो एवं सब्बनं रसिः निचरन्तं दिशो दिशं अनन्तं अधो उधच्चं अमर्तं व मनोहरं कायेन वाचा चित्तेन अंगिरस नमामहं. व्रजासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या आणि वरील 6 रंगांनी षडवर्णी रंगांनी परिपूर्ण असलेल्या अनंतात व दाही दिशात अमृताप्रमाणे संतोष देणाऱ्या भगवान बुद्धांच्या या जागतिक विश्वात धम्मध्वजाला माझ्या काया, वाचा आणि मनाने वंदन करतो. तशा प्रकारे उपासिकांनो त्याबद्दलची स्थापना, धम्मध्वजाची स्थापना कधी झाली याबद्दल माहिती देत आहोत. 8 जानेवारी बुद्ध धम्मध्वज दिन. दरवर्षी जानेवारी हा महिना दिवस बौद्ध धम्मध्वज दिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण बौद्ध जगतामध्ये साजरा केला जातो. असे मानले जाते की जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना संबुद्धी प्राप्त झाली होती तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये आभा उत्पन्न झाल्या होत्या. त्याच शरीरातील उत्पन्न झालेल्या आभाला, ज्याला त्रिपिटकामध्ये, बुद्ध साहित्यामध्ये बुद्ध रश्मी असे म्हणतात, कारण
तथागतांच्या संपूर्ण या शरीराच्या अवतीभोवती या 6 रंगाचा षडवर्णी रंग त्याच्यामध्ये आजूबाजू तथागतांच्या राहत असे, कारण ते त्यांचं बुद्धत्वाचं एक प्रतीक आहे, ओळख आहे. म्हणून आपण फोटोमध्ये बघतो, रंगीत फोटोमध्ये बघतो की त्या भगवंताच्या पाठीच्या मागे डोक्याच्या मागे गोल वलय असते आणि त्याच्यातून सतत 6 रंगाचे षडवर्णी रंग बाहेर पडताना दिसतात. म्हणून त्याला आपण अज्ञानामध्ये पंचशील म्हणतो, पण पंचशील रंग नाहीत ते 6 रंग आहेत. एक संपूर्ण 5 रंगाचा एक संमिश्र रंग आहे आणि म्हणून त्याला षडवर्णी रंग धम्मध्वज स्वतःमध्ये आहे, ज्याला बुद्ध साहित्यामध्ये बुद्ध रश्मी असे म्हणतात. त्या आभा सर्वप्रथम भिक्खू आनंद यांनी पाहिल्या होत्या. पण त्रिपिटकामध्ये असं पण सुद्धा आहे की ज्या स्वस्तिक नावाच्या गुराख्याने सिद्धार्थ बोधिसत्व यांना दररोज गायीचे दूध दान देत होते, तेव्हा त्यांनी त्या आभा जेव्हा संबुद्धी प्राप्त झाली वैशाख पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांना, तेव्हा त्या स्वस्तिक नावाच्या त्या गुराख्याने त्या प्रथम आभा बघितल्या बुद्ध रश्मीच्या. आकाशामध्ये, धरतीमध्ये, समुद्रामध्ये विलीन होताना ते पाहिलं. आकर्षक ते 32 लक्षणांचं आणि 80 सुप्त गुणांचं ते बुद्धाचं रूप, शरीर, काया बघून तो प्रसन्न झाला. त्याने ते प्रथम बघितलं. म्हणून नंतर भंतेजी आनंद यांनी बघितल्या. त्या आभा सर्वप्रथम भिक्खू आनंद यांनी पाहिल्या होत्या. श्रीलंकेच्या पुढे आधुनिक युगामध्ये भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी आणि सम्राट अशोक यांच्या कार्यानंतर श्रीलंकेच्या अनागरिक धम्ममित्त धम्मपाल बोधिसत्व मास्तवीर गुणानंद भदंत सुमंगल आणि बौद्ध विद्वान GD.R. डिसिल्वा यांनी बौद्ध धम्मध्वज 8 जानेवारी 1880 मध्ये डिझाईन केले. समान आणि मध्य मार्गाचे प्रतीक आहे. मध्य मार्ग म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो उत्कृष्ट जीवन जगण्याचा सरळ आणि सोपा मार्ग आहे. नंबर 3, अवदत्त वन्ना म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे शौर्य, ऊर्जा आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीने जनकल्याणासाठी परिश्रम केले पाहिजे, तसेच धम्माची रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. पुढील रंग मगस्थवन्ना म्हणजेच पांढरा रंग. पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्ती हा काया वाचा मनाने शुद्ध असला पाहिजे. पांढरा रंग हा भगवान बुद्धांच्या विचारांप्रती शुद्धता दर्शवितो, कारण बुद्ध विचार हे शुद्ध आहेत, निष्कलंकित आहेत, पवित्र आहेत. हे विचार कोणी स्वीकारले जगातील मानवजातीने तर तो दुःखमुक्त होतो, त्याच्यातली मलिनता नष्ट होते, आसक्ती तृष्णा नष्ट होते, लोभ राग नष्ट होतो. पुढील रंग आहे पस्सवन्ना म्हणजे केसरी रंग, जे त्याग, दया, करुणा आणि प्रज्ञांचे प्रतीक आहे. केसरी रंग म्हणजे प्रज्ञावान, म्हणजेच भगवान बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला. त्यांच्या शरीरावरील जे काशा वस्त्र आहे केसरी, ते काशा वस्त्र त्यागाचं वस्त्र आहे आणि प्रतीक हे म्हणजेच त्यागाचं वस्त्र आहे. आणि या जगामध्ये ते सर्वात त्यागाचं, दुःखमुक्तीचं प्रतीक आहे, निर्मळतेचं प्रतीक आहे, ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. आणि केसरी रंग हे अनंतांचं ध्वज आहे. म्हणूनच सर्वांना बौद्ध धम्मध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या वेळेला जागतिक धम्मध्वज दिनानिमित्ताने संपूर्ण बौद्ध जगाला, तर सर्व मानवजातीला भंतेजी श्रद्धानंद थेरो, श्रावस्तीनगर भरतपूर, निवास धम्मदान कोटी यांचे YouTube चॅनल आहे. म्हणूनच या चॅनलला
चांगल्या प्रकारे शेअर करा प्रतीक आणि लाभ लाभ करून घ्या पुण्यकर्माचा. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सर्व प्राणी सुखी हो, मंगलो कल्याण. सर्वांना आजच्या जागतिक धम्मदूत दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक बौद्ध उपासकांनी आपल्या घरावर आणि विहाराच्या पटांगणामध्ये सुद्धा धम्मदूत फडकावा. सकाळच्या 11च्या आत धम्मदूत फडकवत असतात. म्हणूनच यावर्षी नाही तर प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासकांनी आपल्या घरावरती धम्मध्वज फडकवला पाहिजे, लावला पाहिजे, शुद्ध पाठ केला पाहिजे धम्मध्वज. आणि विहारात सुद्धा सर्वांनी सामूहिकरित्या. हा बौद्ध धर्माचे इतिहास शासन आहे. म्हणून जगामध्ये अनेक ठिकाणी धम्मप्रसिद्धा, सामयशिबिर, अनेक ठिकाणी धम्म कार्य जेव्हा चालू राहतात तेव्हा अनेक बौद्ध उपासिका आपल्या घरावर धम्मध्वज फडकवतात, बुद्धविहारावर धम्मध्वज फडकवतात, धम्मप्रसारमध्ये, पेंडॉलमध्ये, अनेक धम्मरॅलीमध्ये हातामध्ये घेतल्या जातात. परंतु बौद्ध उपासिकांनो, एक मंगलमैत्री सर्वांना. धम्मध्वज हा गळ्यामध्ये टाकण्यासाठी नाही, ठेवण्यासाठी नाही, तो अपमान आहे. पण धम्मध्वज हा त्याचा टोपी किंवा फेटा निर्माण करता येत नाही, ती विटंबना आहे. बौद्ध उपासिकांनो, जागतिक धम्मध्वज भगवंताच्या शरीरातून बाहेर पडलेले ते सारंग आहेत. त्या सारंगाचा आपण जर फेटा म्हणून डोक्यावर जर वापर केला तर किती अपमान आहे तो. आणि आपण एक त्या सारंगाचा जो पट्टा आपण अनेक उपासिका मी जेव्हा पाहतो धम्मरॅलीमध्ये, अनेक धम्मप्रसारमध्ये त्याचे फेटे डोक्यामध्ये टाकतात, परत ते पट्ट्या रंगाच्या अशा टाकतात, तर त्याचा अपमान होतो. कारण ते फक्त आकाशामध्ये फडकवण्यासाठी आहे, सुत्त आहे. त्याचं गौरव केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, पापकर्म करू नये. एवढीच मंगलमैत्री सर्वांना लाभ हो, लाभ लाभ. सुखी मंगल.